मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे शनिवार. लेखक देवानंद गावकर. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. मी एक प्राथमिक शाळेचा शिक्षक आहे. नुकतीच माझी बदली विऊळ ह्या एका छोट्याशा खेड्यात झाली होती. गाव घरापासून खूप अंतरावर होता, म्हणून मी गावातच एक छोटीशी खोली भाड्याने घेतली. शाळा गावापासून 300 मीटरच्या अंतरावर होती. शाळा तशी खूप जुनी होती, पण शाळेभोवती असणारी झाडे आणि जवळून वाहणारी एक छोटीशी नदी शाळेला वेगळीच शोभा देत होती. शाळा 4थी पर्यंत होती आणि विद्यार्थी पण जेमतेम 20 ते 25 होते. पहिला आठवडा तसा चांगलाच गेला, पण शनिवारच्या दिवशी एक पण विद्यार्थी शाळेला आला नाही. मला थोडे विचित्र वाटले. असे कसे होऊ शकते आणि सगळे विद्यार्थी का बरं आले नाही आज शाळेत? गावात काही कार्यक्रम तर नाही ना आज? थोडा वेळ वाट बघितली आणि विचार केला, गावात जाऊन बघूया काय भानगड आहे ती. गावात जातो तर काय, गाव एकदम ओसाड पडला होता. ती शांतता बघून असे वाटत होते की गावात कुणीच राहत नाही. मग विचार केला, गावच्या सरपंचांना विचारूया. म्हणून मी त्यांच्या घरी गेलो, पण त्यांच्या घरचा पण दरवाजा बंद होता. थोडा आणि जवळ गेलो आणि बघितले तर आतून दरवाजा बंद होता. मी बाहेरून सरपंचांना हाक मारली. कोण? सरपंचांनी आतून आवाज दिला. मी म्हणालो, मी तुमच्या गावचा शिक्षक. सरपंच म्हणाले, मास्तर साहेब, आज शनिवार आहे, तुम्ही इथे काय करताय? मी म्हणालो, शाळेत मुले आली नाही आज, म्हणून बघायला आलो होतो गावात, पण इथेही कोणी दिसला नाही, म्हणून तुमच्या घरी आलो. सरपंच म्हणाले, मी या विषयावर उद्या बोलतो तुमच्याशी. आता तुम्ही घरी निघून जा आणि घराच्या बाहेर पडू नका. मी म्हणालो, पण का? सरपंच म्हणाले, ते उद्या सांगतो, आता लवकरात लवकर निघा इथून. त्यांच्या आवाजात मला थोडीशी भीती जाणवली. मी आज घडलेल्या सगळ्या घटनांबद्दल विचार करत करत माझ्या खोलीवर आलो. कसा बसा दिवस गेला, पण हा प्रकार काय आहे या विचाराने रात्री झोपच लागत नव्हती. कधी एकदा सकाळ होते आणि सरपंचांना भेटतो असं झालं होतं. विचार करता करता एकदा झोप लागली आणि सकाळ कधी झाली कळलेच नाही. सकाळची सगळी कामे पटकन उरकून घेतली. शनिवारची गुपित जाणून घ्यायची इतकी घाई झाली होती की मी सकाळीच सरपंचांच्या घरी जाऊन पोहोचलो. सरपंच बाहेरच बसले होते. सरपंच म्हणाले, या मास्तर, बसा, चहा घेऊया. मी म्हणालो, चहा वगैरे नको, मला कालचा प्रकार काय आहे हे जाणून घ्यायचे होते, म्हणून आलोय. सरपंच म्हणाले, खरं तर आमचं चुकलं. ज्या दिवशी तुम्ही गावात आलात त्याच दिवशी सांगायला हवे होते की शनिवारी घराच्या बाहेर पडू नका. मी म्हणालो, पण असे काय असते शनिवारी? सरपंच म्हणाले, या गावात शनिवार शापित मानला जातो. 5 वर्ष झाली शनिवारी कुणीही घराबाहेर पडत नाही. माझी उत्सुकता आणि वाढली. मी म्हणालो, यामागे काही विशेष कारण? सरपंच म्हणाले, 5 वर्षापूर्वी या गावात शनिवारी एक गरोदर बाई वारली होती आणि त्या दिवसापासून शनिवारी
काही ना काही अपशकुन होतच राहतो. मी म्हणालो, असे काय झाले की गावात शनिवारबद्दल इतकी भीती निर्माण झाली? सरपंच म्हणाले, गावातील लोकांचे असे म्हणणे आहे की त्या बाईची आत्मा रोज शनिवारी गावात फिरत असते. मी म्हणालो, कुणी पाहिले आहे का तिला? सरपंच म्हणाले, आमच्या गावात रमेश नावाचा एक युवक आहे. त्याने 2 वेळा बघितली आणि दोन्ही दिवशी शनिवार होता. मी म्हणालो, फक्त एकट्याने बघितली की आणि कुणाला दिसली आहे ती बाई? सरपंच म्हणाले, आणि एका मुलीला दिसली. रजनी नाव त्या मुलीचं, आमच्याच गावची आहे. मी म्हणालो, मी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. सरपंच म्हणाले, माझा पण विश्वास बसत नव्हता. पण मी म्हणालो, पण काय? सरपंच म्हणाले, माझ्या स्वतःबरोबर एक किस्सा घडलाय. मी म्हणालो, कोणता किस्सा? सरपंच म्हणाले, मी एकदा शनिवारी कामानिमित्त बाहेर निघालो होतो, माझी मोटरसायकल घेऊन. वाटेत मला एका बाईने हात केला, म्हणून मी तिला लिफ्ट दिली. मी तिला विचारले कुठे जायचं आहे. तिने सांगितले की गावच्या सीमेजवळ तिचे घर आहे. ती कामानिमित्त आमच्या गावी आली होती. मग? सरपंच म्हणाले, मग मी गावाच्या सीमेजवळ पोहोचलो आणि तिला तिचे घर कुठे आहे ते विचारले. मागून उत्तर आले नाही, म्हणून मी सहज मागे बघितले. मागे बघतो तर काय, मागे कोणीच नव्हतं. माझा भूतप्रेत यांच्यावर विश्वास नाही, पण हा सगळा काय प्रकार आहे तेच कळत नव्हते. मी निर्णय घेतला, हे सगळं काय आहे याचा शोध लावायचा. मी घरी आलो आणि विचार करू लागलो. जर कुणी एकाने बघितली असती तर ती अफवा म्हणू शकलो असतो, पण इथे तर 3 जणांसोबत हा प्रकार घडला होता. खूप वेळा विचार केला तरी काहीच समजेना. सत्य काय आहे ते जाणून घ्यायचे होते, म्हणून मी रमेशला भेटायचे ठरवले. रमेश एक 25 ते 30 वर्षाचा युवक होता. त्यानेच त्या स्त्रीला सर्वात जास्त वेळा बघितली होती. दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर मी रमेशच्या घरी गेलो. त्याला घडलेल्या प्रकाराबद्दल विचारले. त्याने सांगायला सुरुवात केली, सर, त्या दिवशी जे काय घडले ते अजून माझ्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहते. त्या बाईला जाऊन 1 महिना पण झाला नव्हता. शनिवारचा दिवस होता. वेळ रात्री 8 ते 9 ची होती. मला लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला, म्हणून मी घराबाहेर येऊन बघितले तर आवाज बंद झाला. मला वाटलं भास असणार, म्हणून मी परत घरात जायला वळलो. इतक्यात मला पैंजणाचा आवाज ऐकू आला. मी परत मागे फिरलो. पाहतो तर काय, ती बाई माझ्या समोर हात जोडून उभी होती. माझ्या अंगावर शहारे आले. काय करू काहीच सुचत नव्हते. माझं पूर्ण शरीर थरथरत होतं. मी घामाने चिंब भिजलो होतो. मी धावत घरात गेलो आणि दरवाजा बंद केला. 2 दिवस जोराचा ताप आला होता मला. नंतर आणि 2-3 वेळा परत मला दिसली ती. दरवेळी हात जोडून उभी होती, जसे काहीतरी सांगायचे होते तिला. आणि योगायोग की माहित नाही काय, पण जेव्हा जेव्हा ती दिसली त्या दिवशी शनिवार होता. मी म्हणालो, मला सविस्तर माहिती मिळू शकेल त्या बाईबद्दल? रमेश म्हणाला, 7 वर्षापूर्वी लग्न झाले होते त्यांचे. तिचे नाव जायू. दिसायला देखणी होती, पण सतत चेहरा पडलेला असायचा. कधी हसत नव्हती. नेहमी कुठल्या तरी चिंतेत असायची. जास्त बोलत पण नव्हती कुणाबरोबर.
तिचा मृत्यू पण एक कोडेच होते जे अजून उलगडले नाही. मी म्हणालो, कोडे? मी समजलो नाही. रमेश म्हणाला, 7 महिन्याची गरोदर असताना तिचा देह एका शनिवारी नदीत सापडला होता. पण मृत्यू कसा झाला हे कुणालाच कळले नाही. मी म्हणालो, आणि कोण असतं त्यांच्या घरी? रमेश म्हणाला, नवरा होता, पण नंतर त्याने दुसरे लग्न केले आणि गाव सोडून निघून गेला. मी म्हणालो, बरं, मी येतो. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. रमेश म्हणाला, सर, आणि एक, त्याच्या नवऱ्याने पण दुसरे लग्न शनिवारीच केले होते. मी तसाच घरी आलो आणि मनात विचार केला, या शनिवारचे रहस्य तर वाढतच आहे. दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर रजनीच्या घरी गेलो. ती या गावची नव्हती. तिचे लहानपणी आई वडील वारले म्हणून इथे मामाच्या घरी राहत होती. ती पण रमेशच्या वयाच्या आसपास होती. मी तिला घडलेल्या प्रकाराबद्दल विचारले. सर, त्या दिवशी शनिवार होता. मामा मामी घरी नव्हते, कुठेतरी दुसऱ्या गावी गेले होते आणि दुसऱ्या दिवशी येणार होते. मी घरात एकटीच होती, म्हणून त्या रात्री मी थोडी लवकर झोपले. 8:30 वाजले असणार. डोळा लागलाच होता, पण एका तासाने माझी झोपमोड झाली. कसल्या तरी आवाजाने मी डोळे उघडले. पाहते तर काय, मी माझ्या घरात नव्हते. हे काय, मी तर अंगणात आहे. घर पण आमचे नव्हते. मी नीट पाहिले. अरे देवा, हे तर जायूचे घर होते. मला काहीच समजत नव्हते काय करू, म्हणून मी पळतच घरी निघून आले. मला अजून ती घटना आठवली की अंगावर काटे येतात. ती थोडी घाबरलेली दिसत होती हे सांगताना, म्हणून मी पुढे तिला आणि काही विचारले नाही. मला हे सगळे ऐकून वाटू लागले की खरंच जायची आत्मा तर भटकत नसणार. पण किती झाले तरी मी एक शिक्षक आणि असल्या गोष्टींवर माझा विश्वास नव्हता. मी निर्णय घेतला, या शनिवारी मीच शोध लावणार. काही झाले तरी मला शनिवारी घराबाहेर पडावेच लागणार. जोपर्यंत मला हे रहस्य समजत नाही, मला चैन पडणार नाही. मी शनिवारची वाट बघू लागलो. अखेर शनिवारचा दिवस उजडला. मी शाळेत गेलो नाही, कारण मला माहीत होतं कुणी पण येणार नाही शाळेत. गावात फेरफटका मारून आलो. सर्व लोक दरवाजे बंद करून होती. मी पूर्ण गाव फिरलो, पण विचित्र असे काहीच दिसले नाही. अखेर मी घरी गेलो आणि विचार केला, रात्री घराबाहेर पडू, बघूया काय पुरावा मिळतो तर. टाइमपास करायला माझ्याजवळ थोडी पुस्तके होती. ती वाचायला लागलो आणि रात्र होण्याची वाट पाहू लागलो. रात्रीचे 9 वाजले. मी बाहेर येऊन बसलो आणि काही हालचाल होती का बघू लागलो. 10 वाजता मला एका बाईची सावली दिसली. ती शाळेच्या दिशेने जात होती. मी तिचा पाठलाग केला. ती शाळेच्या वरांड्यात गेली. मीही थोडा जवळ गेलो आणि आत डोकावून पाहू लागलो. पाहतो तर काय, आत दुसरे तिसरे कोणी नाही, चक्क रजनी आणि रमेश होता. आता सगळा प्रकार लक्षात आला माझ्या. मी त्या दोघांना पकडलं आणि सांगितलं, मी सगळ्या गाववाल्यांना सांगणार. त्या दोघांनी माझे पाय पकडले आणि सांगितले की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. मी म्हणालो, मग घरच्यांना का नाही सांगत? असे लपून छपून का भेटतात? रमेश म्हणाला, कारण आमच्या जाती वेगळ्या आहे आणि घरचे ऐकत नाही. रजनी म्हणाली, सर, तुम्ही गावात सांगू नका, मला तोंड दाखवायला जागा नाही उरणार. मी म्हणालो,
मग गावात जाऊन सांगा भूताची गोष्ट खोटी आहे म्हणून. रमेश म्हणाला, आता आम्ही सांगितलं की आम्ही खोटं बोललो तर गावातली लोक आम्हाला सोडणार नाही. तुम्हीच करा ना काहीतरी. मी म्हणालो, बर मी काहीतरी करतो, पण तुम्ही पण मला वचन द्या, यापुढे तुम्ही असे घरच्यांना फसवून भेटणार नाही. दोघं म्हणाले, आम्ही वचन देतो, परत अशी चूक होणार नाही. मी म्हणालो, बरं आता सविस्तर सांगा, तुम्ही नेमका भूताचा सहारा का घेतला आणि शनिवारच का? रजनी म्हणाली, मी सांगितलं होतं ना मागच्या वेळी तुम्हाला की माझे मामा मामी बाहेर गेले होते आणि दुसऱ्या दिवशी येणार होते. मी म्हणालो, मग? रजनी म्हणाली, मी त्या रात्री रमेशला भेटायला गेले होते, पण नेमका मामा मामीचा प्लॅन रद्द झाला आणि ते घरी आले. घरी मी नाही हे बघून ते घाबरले आणि मला सर्व गावभर शोधू लागले. मला हे सगळे समजताच मी खूप घाबरले, माझी बदनामी होणार म्हणून मग आम्ही जायूचा सहारा घेतला. बाकी सगळा प्रकार तर तुम्हाला माहीत आहे. मी म्हणालो, पण या घटनेमुळे शनिवारची भीती कशी निर्माण झाली? रमेश म्हणाला, तो एक योगायोग म्हणता येईल. मी म्हणालो, म्हणजे? रमेश म्हणाला, ही घटना घडली त्या दिवशी शनिवार होता. थोड्या दिवसांनी सरपंच सोबत एक किस्सा घडला, बाई गायब होण्याचा. योगायोगाने त्या दिवशी पण शनिवारच होता. मग मी माझं डोकं चालवलं आणि मला 2-3 शनिवारी जायू दिसल्याची अफवा पसरवली, ज्यामुळे आम्हाला रोज शनिवारी भेटता येईल. मी म्हणालो, आता समजलं मला शनिवारचे रहस्य. रजनी म्हणाली, सर काहीतरी करा आणि आता तुम्हीच गावातून शनिवारची भीती सोडवा, ते पण आमचे रहस्य न सांगता. मी म्हणालो, मी विचार करीन, पण मला उद्या गावच्या सीमेवर जायचं आहे. रमेश म्हणाला, का सर? मी म्हणालो, सरपंचांचे रहस्य जाणून घ्यायला. दुसऱ्या दिवशी रविवार होता. मी सरपंचांना घेऊन सीमेजवळ गेलो. तिथे मोजकी 4-5 घरे होती. प्रत्येक घरात गेलो त्या बाईला शोधायला. शेवटी एका घरात ती बाई भेटली, जी सरपंचांसोबत बसली होती आणि गायब झाली होती. मी त्या बाईला सरपंचांना ओळखतात का म्हणून विचारले. बाई म्हणाली, हो, हे तर बाजूच्या गावचे सरपंच आहे. मी म्हणालो, तुम्ही कधी यांना भेटला होता का यापूर्वी? बाई म्हणाली, एकदा यांच्या गाडी मागे बसले होते, पण त्या गोष्टीला तर पुष्कळ वर्ष झाली. त्यानंतर कधी भेट झाली नाही. मी म्हणालो, तुम्हाला घरापर्यंत सोडलं होतं का यांनी? बाई म्हणाली, नाही, मी बसले होते मागे, पण गावचे रस्ते त्यावेळी इतके चांगले नव्हते. खूप खड्डे होते. जाताना गाडी एका खड्ड्यात गेली आणि डाव्या बाजूला तोल गेला. मी डाव्या बाजूंनी दोन्ही पाय करून बसले होते. तोल गेला आणि माझे पाय जमिनीला लागले, म्हणून मी खाली उतरले. परत गाडीवर बसणार इतक्यात सरपंच पुढे निघून गेले. ते कसले तरी विचारात होते. त्यांचं लक्ष गेलं नाही माझ्याकडे. पण हे सगळं तुम्ही का विचारतात? मी म्हणालो, काही नाही, नंतर सांगतो कधीतरी, आता आम्ही निघतो. सरपंचांना मी घरी येताना रमेश आणि रजनीचा किस्सा सांगितला आणि शपथ पण दिली की आणि कोणाला सांगू नको. वाटेत येताना दोघे पण खूप हसलो. नंतर आम्ही दोघांनी गावात तांत्रिक बुवा बोलावला आणि शनिवारची भीती गावातून कायमची संपवली. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा
तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.